आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित सॉरी, खरंच सॉरी. अरे मी तुझ्या असं जवळ यायला नको होतं. सुजित मॅडम, काम फत्ते. ठिणगी पडली अरविंद. आता फक्त भडका उडायचा बाकी आहे. ही स्वानंदी कोण समजते कोण स्वतःला? माझ्या आणि सुजितच्या मध्ये यायचं हिला. तिला काय वाटलं ती इतकं सगळं करेल आणि मी फक्त तिची मशीन रस्त्यावर आणून गप्प बसेल? आत्ता तिला कळेल ही संचिता काय चीज आहे ते. हॅलो म्युन्सिपाल्टी. बर, हा कलर डाय आपण या पाण्यात मिक्स करू आणि मग हे कपडे भिजवायला. चांगला मित्र आहेस ना तू तिचा. तू तिच्या मनातलं जाणून घेशील. मणी सर, काय झालं? स्वानंदी, तुम्ही आणि सुजित आज भेटणार होता ना? नाही म्हणजे आज आमची एक मीटिंग प्लॅन करायची होती. त्यावर तो असं म्हणाला की तुम्ही आज भेटणार होता म्हणून. हो, म्हणजे भेटणार होतो. म्हणजे ऑर्डरचं काम होतं, लेस वगैरे घ्यायची होती आणि ते म्हणाले की ते चांगल्या सप्लायर्सला ओळखतात. तेच म्हणाले की आपण जाऊयात घ्यायला. अच्छा, मग कॅन्सल का केलं? नाही म्हणजे तो जरा अस्वस्थ झालाय. हल्ली असतो अस्वस्थ, पण आज तुम्ही कॅन्सल केलं त्यामुळे जरा जास्तच झालाय. तुम्ही नकारही दिलाय. स्वानंदी, एक सांगू, म्हणजे राग मानणार नसाल तर सांगा की. म्हणजे तुम्ही त्याचं प्रेम नाकारलं हे तुमचा अधिकार आहेच तो की कुणाचं प्रेम स्वीकारायचं कुणाचं नाही. पण त्याच्याशी असलेली मैत्री तोडू नका. त्याला नाही सहन होणार ते. सुजित बदललाय, चांगल्या अर्थी बदललाय. त्याच्यावर तुमचा खूप चांगला प्रभाव पडलाय. प्लीज त्याची मैत्री तोडू नका. असं काही नाहीये मनी सर. म्हणजे मी फोन मुद्दाम नाही कट केला. म्हणजे मी त्यांच्याशी फोनवर बोलत होते आणि बोलता बोलता फोन कट केला. म्हणजे माझा तसं काही उद्देश नव्हता फोन कट करायचा, पण माझ्यावर परिस्थिती जशी आली म्हणून फोन कट केला. हो, मला वॉर्डन मॅडमने शिक्षा दिलेली आणि मला हॉस्टेलच्या बाहेर काढलं म्हणून मी फोन कट केला. आणि हे सगळं त्यांना सांगितलं असतं तर त्यांना कसं वाटलं असतं म्हणून. बाकी काही उद्देश नव्हता माझा. मला हॉस्टेल बाहेर काढलं म्हणून हे सगळं तुम्ही बाहेर? पण का, काय झालंय? ती लई मोठी स्टोरी आहे, सांगेन नंतर कधीतरी. हा, पण परमनंट नाही काढलं, आजच्या दिवसापुरतं काढलं. जे काही घडलं ते सांगायचं ना त्याला. ऍटलिस्ट मेसेज तरी करायचा.
खरं सांगू का मनी सर, तुमच्याशी माझे प्रॉब्लेम शेअर करायला काही बी वाटत नाही. तुम्ही जी मला मदत करता त्या मदतीचं दडपण पण येत नाही. पण सुजित सरांचं तसं नाहीये. आता हेच बघा ना, हे जे काही घडलंय हे सगळे जर मी सुजित सरांना सांगितलं असतं तर ते लगेच सुरू झाले असते. थांब थांब मी येतो, नाही तू माझ्या घरी चल, नाही तर मी तुझ्यासाठी हॉटेल बुक करतो, वगैरे वगैरे. आणि त्याचीच मला भीती वाटते. त्याला काय म्हणतात, रोगापेक्षा इलाज भयंकर. हे ठीक आहे, पण आपल्या या रोगाचा इलाज रेडी आहे. टाकू पाण्यात? नेकीवर पूछपूछ. काय झालं? ते नाही नाही, थांबा थांबा. भाई साहब देखिए 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 भाई साहब देखिए, ये लड़की क्या कर रही है. बस 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 बस. स्वानंदी, जिसने आज इंटरनेट पे बवाल मचा दिया है. काय कसं काय जमलं तुम्हाला हा एवढा बवाल करायला? अहो सुजित सर, बवाल म्हणजे बवालच झाला. माझी चूक झाली. मी हे दुकान घेऊन इथे बसायलाच नको होतं. पण तुम्हाला कसं कळलं? मला अगं पूर्ण शहराला कळलंय. व्हायरल झालीस तू. व्हायरल म्हणजे? म्हणजे तुझं हे बाहेर मांडलेलं दुकान, तू जे काही काम करतेस ते, त्याचा व्हिडिओ कोणीतरी शूट केला, इंटरनेटवर टाकला. तो इंटरनेटवरचा व्हिडिओ व्हायरल झालाय, लोक शेअर करतायत. चला मी पण तुम्हाला मदत करतो. थोडा मी पण व्हायरल होतो ना. अरे पण तो स्वानंदी, अशीच हसत राहा. सुजित सर, अहो आता हसतोय, पण खरंच मला टेन्शन आलंय. हा नमिता मॅडमच्या लग्नाच्या ड्रेसचा कापड आहे आणि नीट कलर नाही झाला तर काय करूयात? कशाला टेन्शन घेतोस तू? मला पूर्ण खात्री आहे हे काम तू उत्तम करणार आहेस. आणि जरी अशी काही सिच्युएशन आली टेन्शन वाली, तरी तू ती अशी सॉल्व्ह करशील की. मला खात्री आहे. म्हणूनच या महत्वाच्या कामाची जबाबदारी मी तुझ्यावर दिली. काय म्हणी? करेक्ट. आणि हा, तुम्हाला सांगायचं विसरलो, नमिता सुजितची कॉलेज फ्रेंड. त्याला खात्री आहे म्हणून त्यानेच ही जबाबदारी तुझ्याकडे दिली. इनफॅक्ट हे कलर डायची आयडिया सुद्धा सुजितचीच. हो ना सुजित? आणि स्वानंदी, खरं सांगू का, मला खात्री आहे हे काम तू उत्तम करशीलच, पण ह्यापेक्षा कितीतरी मोठी कामं तू खूप कमाल पद्धतीने करशील. स्वानंदी, या तुझ्या प्रवासात फक्त तुझ्या सोबत राहायचंय, तुझ्या प्रवासाचा साक्षीदार व्हायचं. सुजित सर, तो प्रवास सुरू व्हायला लय वेळ आहे.
पण आता हा कापड पिळायला मदत करा. चला करूया, मलाही व्हायरल व्हायचं यार. हो. एक काम करा, तुम्ही कापड पिळा, मी दोरी बांधतो. दे पपरे. हो, सांभाळून कपड्यावर उडेल. नाही, दॅट्स ओके. मॅडम, हे पेपर्स वरती तुमच्या सह्या हव्यात. ओके. मॅडम, भानगड काय, गालातल्या गालात असताय. अरविंद, मी तुला म्हणाले होते ना, त्या स्वानंदीला इतक्या सहजासहजी या संचितावर मात नाही करता येणार. तू बघच आता काय घडतंय ते. आता काय नवीन? वन डे शॉप ओपन करून ही स्वानंदी मोठी हिरोईन बनली होती ना. आता होत्याचं नव्हतं व्हायला वेळ नाही लागणार आहे. अरविंद, हा मोबाईलच आपल्याला गुड न्यूज देणार आहे. आता आपण फक्त वाट बघायची. मॅडम, या स्टॉलची परमिशन तुमच्याकडे आहे का? अहो दादा, काय झालं म्हणजे मी रोज दुकान नाही म्हणत इथे. आजचाच दिवस आहे हे. आजच्याच दिवस असलं म्हणून काय झालं? परमिशन आहे का तुमच्याकडे? नाही ना, मग संपला विषय. ए, उचल रे सगळं, उचल. सर, परमिशन तर साहेब, ऍक्च्युली तिचा एक जेन्युइन प्रॉब्लेम होता म्हणून हा सेटअप बाहेर लावला. उद्यापासून नसेल इथे. हे तुम्ही मला आता सांगू नका. हो साहेब 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 ऐका ना, मी काय म्हणतो, काही देऊन घेऊन मॅटर सॉल्व्ह करताय तसं करूया ना आपण. नाही, जेन्युइनली ती खरं सांगते, एका दिवसासाठीच हे सगळं लावलं होतं त्यांनी. हो, आम्ही काय तुम्हाला लाच खाणाऱ्यातले वाटतो का? बाजूला व्हा, आम्हाला आमचं काम करू द्या. काय हे? अहो साहेब, अहो माझी मशीन सोडा. अहो नाही, माझी मशीन सोडा प्लीज. मी हात जोडते तुमच्या पुढे. माझी मशीन सोडा. एक मिनिट. तुम्ही दोघे म्युन्सिपालिटीकडनं आलात ना? तुमचा आयडी कुठे? आयडी बघू. एक्झॅक्टली, रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून आमचा हक्क आहे तुमचा आयडी बघणं. मला आयडी दाखवा तुमची. आहे ना आयडी? आय कार्ड. आम्ही काय तुम्हाला फ्रॉड वाटलो? बघा ना. थांब. फ्रॉड साले. हे काय हात हलवत आलात तुम्ही? काय मॅडम, तुम्ही म्हणालात ना की ती मुलगी एकटी असेल तिकडे म्हणून? ते दोघेही तिथे होते. ते दोघेही आमच्यावर भारी पडले. भारी पडली म्हणजे काय केलं त्यांनी? हा, आणि तुम्ही सांगितलं नाही का तुम्ही महानगरपालिकेकडून आलाय म्हणून? अहो मॅडम, त्यामुळे मोठा गोंधळ झाला. त्यांनी आमच्याकडे आयडेंटिटी कार्ड मागितलं. मग आम्ही दोघांनी फेक आयडी दाखवून कसा बसा तिकडून पळ काढला. नाहीतर काय मॅडम, नसतं झंझट मागे लागलं असतं. त्यांच्या तावडीत सापडलो असतो तर. हे बघा मॅडम, इथून पुढे तुम्ही 4 पैसे भले कमी द्या, पण असल्या कामांसाठी आम्हाला पाठवत जाऊ नका. हो, चल रे. चला.
स्वानंदीला सपोर्ट करायला सतत हे दोघे तिच्या मागे असतात. पण आज नाही स्वानंदी, आज तू इथून जाणार हे नक्की. स्वानंदी, तुम्ही प्लीज रिलॅक्स बसा, आम्ही दोघं आवरतो सगळं. नको, आधीच माझ्यामुळे जेवढा ताप झालाय तो काही कमी आहे का? मीच मूर्ख होते. ही मशीन कापड घेऊन मी इथे यायलाच नको होतं. हॉस्टेलच्या मुली त्रास देतात ते वेगळं, त्यात वॉर्डन मॅडमनी मला शिक्षा दिली म्हणून मी हे मशीन बाहेर आणलं. आणि आता हे सगळं सामान जर का मी आत घेऊन गेले ना तर मुली नको नको ते करतील. कुठल्या मुली त्रास देत आहेत तुला? प्लीज मला नावं सांग, मी बघून घेतो त्यांच्याकडे. स्वानंदी. मणी सर, अहो घ्या की फोन, काही अर्जंट असेल. बोल अरविंद. हॅलो मणी सर, आपलं जे खूप मोठं शिपमेंट होतं ना, जे सुरतला जाणार होतं ते अडकलंय. अडकलंय का? काय झालं? अहो त्याच्यासाठी जे लिगल पेपर लागणार होते आपल्याला, म्हणजे ते आपल्याकडे होते, तुमची आणि सुजित सरांची सही होती त्याच्यावर, पण ते आता सापडत नाहीयेत. त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे सापडत नाहीये म्हणजे काम करता की काय करता रे तुम्ही? नाही मणी सर, अहो ते शोधलं आम्ही सगळीकडे, नाहीच सापडत आहे. अरे पण मी ते व्यवस्थित चेक करून ड्रायव्हरच्या हाती पाठवले होते. नाही म्हणजे तुम्ही दिले असतील डॉक्युमेंट्स, पण आता ते सापडत नाहीयेत ना. सॉरी सर, पण तुम्हाला ताबडतोब आता ऑफिसला यावं लागेल. ठीक आहे, मी बघतो. सुजित, आपल्याला अर्जंटली ऑफिसला निघावं लागणार आहे. अरे पण या अशा परिस्थितीत स्वानंदीला सोडून जायचं कसं? आय नो, पण आपल्याकडे ऑप्शन नाहीये. अहो तुम्ही नका काळजी करू माझी, मी करेन मॅनेज. आणि तसंही आता मला रडून चालायचं नाही. मला स्ट्रॉंग बनावं लागेल आणि ही ऑर्डर पूर्ण करावी लागेल, आणि ते मी करेन. तुम्ही बघाच. तुम्ही खरंच जा, माझी काही काळजी करू नका. सॉरी खरं तर, पण खूप अर्जंट काम असल्यामुळे आम्हाला दोघांनाही जावं लागणार आहे. काही हरकत नाही. आणि स्वानंदी, काही प्रॉब्लेम झाला तरी तू एकटेच असं नको समजूस. मी किती महत्वाचं जरी काम असलं ना तरी तुझा फोन उचलेल. कॉल करा मला, काळजी घे, येतो आम्ही. सुजित, काय झालं? आशिका गाडी थांबवली. सुजित, काय झालंय? सुजित, बोलणार आहेस का काही? अरे आतापर्यंत चांगला मूड होता, अचानक काय झालं? नाहीये मूड चांगला माझा. डोक्यात विचारांचा गुंता झालाय. डोकं फुटायची पायी आली माझ्या. असं काय झालंय अचानक? ते
स्वानंदी विषयी तुझ्या मनात नेमकी कोणती भावना आहे? पुन्हा एकदा विचारतो, स्वानंदी विषयी तुझ्या मनात नेमकी कोणती भावना आहे? स्वानंदी आवडते तुला? तुमच्या दोघांमध्ये नेमकं नातं काय आहे? सुजित, मणी, प्रश्न स्पष्ट विचारलाय, उत्तर स्पष्ट दे, हो किंवा नाही. ठीक आहे, कठीण प्रश्न विचारला ना मी तुला, प्रश्न सोपा करून विचारतो. मित्र म्हणून माझी बाजू समजावता समजावता तू तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोयस. सुजित, अरे अचानक काय झालं? असं काय विचारावं असं वाटलं तुला? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मग काय अपेक्षित आहे तुला सुजित? सुजित, तूच मला म्हणालास ना तुझी बाजू मी तिला समजून सांगावी. मी बोललो तिला समजावून सांगितलं, सुजितची मैत्री तोडू नको. तिलाही पटलंय ते. बघितलं नाहीस का, तू आलास तेव्हा ती चांगली बोलली तुझ्याशी, चांगली वागली. ती नाही इग्नोर करणार. हेही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये मणी. मला स्पष्ट सांग, तुला स्वानंदी आवडते का, हो किंवा नाही?